तर सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव आहे मंथन धनाजी शिंदे आणि मी आज ChatGPT सिरीज व ChatGPT या विषयावर माझं सादरीकरण करणार आहे. या प्रेझेंटेशनमध्ये आपण पाहू की GPT मालिकेचा विकास कसा झाला, ChatGPT कसं काम करतं आणि या तंत्रज्ञानामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात काय परिवर्तन घडतं. तर गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रचंड प्रगती केली आहे. त्यातली एक मोठी कामगिरी म्हणजे संगणकांना मानवाची भाषा समजणे आणि तयार करणे व शिकवणे. याच ठिकाणी जीपीटी सिरीज म्हणजे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर या मॉडेल्सची सुरुवात झाली. ही मॉडेल संगणकांना भाषेचा अर्थ, संदर्भ आणि भावना समजून घेण्याची क्षमता देतात. ChatGPT या मॉडेल्सवर आधारित आहे, जे वापरकर्त्यांसोबत संवाद साधतं, प्रश्नांची उत्तरं देतं, लेख लिहितं, कोड तयार करतं आणि अनेक क्षेत्रात मदत करतं. थोडक्यात सांगायचं झालं तर जीपीटी मालिकेमुळे एआय अधिक नैसर्गिक, संवादक्षम आणि उपयुक्त बनली आहे. तर आता आपण जाणून घेऊया जीपीटी म्हणजे काय. जीपीटी म्हणजे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. चला त्याचे भाग समजून घेऊ. जनरेटिव्ह म्हणजे मजकूर तयार करू शकतं. प्री ट्रेन्ड म्हणजे ते आधीच मोठ्या डेटासेटवर शिकलेलं असतं. आणि ट्रान्सफॉर्मर ही त्याची न्यूरल नेटवर्क रचना आहे, ज्या या मॉडेलची हृदय आहे. पहिलं जीपीटी मॉडेल 2018 मध्ये आलं, फक्त 117 दशलक्ष पॅरामीटर्स असलेलं. नंतर GPT-2 जे की 2019 मध्ये आलं, जे की 1.5 अब्ज पॅरामीटर्स आणि अधिक सुबक लेखन क्षमता या विषयावर आधारित होतं. GPT-3 हे 2020 मध्ये आलं, जे की 175 अब्ज पॅरामीटर्स, ज्याच्यामुळे ते मानवी लेखनासारखं दिसणारं मजकूर तयार करू लागलं. नंतर GPT 3.5 आणि GPT-4 मध्ये अधिक अचूकता, तर्कशक्ती आणि इमेज व टेक्स्ट समजण्याची क्षमता वाढली. GPT-5 हे आणखी प्रगत आणि कॉन्टेक्स्ट अवेअर मॉडेल आहे. ChatGPT ही याच मालिकेवर आधारित संवादात्मक आवृत्ती आहे, जी वापरकर्त्यासोबत संवाद साधण्याकरता तयार करण्यात आली आहे. तर आता आपण बघूया ChatGPTचं वर्किंग कसं असतं. जीपीटी मॉडेल्स ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर वर आधारित आहे. हे मॉडेल मोठ्या प्रमाणात मजकूर डेटावर प्रशिक्षित केलं जातं. ते प्रत्येक वाक्य टोकन्स म्हणजे शब्दांचा तुकड्यांमध्ये विभाजित करून पुढचं शब्द भाकीत करतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही लिहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज, तर जीपीटी पुढे द फ्युचर असं भाकीत करू शकतं, कारण त्याने असंख्य उदाहरणांवरून अशा पॅटर्न शिकलेले असतात. ChatGPTला नंतर एका विशेष पद्धतीने सुधारलं गेलं, जे की रिइन्फोर्समेंट लर्निंग फ्रॉम ह्यूमन फीडबॅक असं त्या विषयाचं नाव आहे. यात मानवी प्रशिक्षक एआयच्या उत्तरांना रेटिंग देतात आणि त्यावरून मॉडेल शिकतं की कोणतं उत्तर चांगलं आहे आणि कोणतं उत्तर चुकीचं आहे. म्हणून ChatGPT उत्तरं सर्च करून देत नाही, ते आधी शिकलेल्या ज्ञानावरून नवीन मजकूर निर्माण करतं. जीपीटी मॉडेल्स कितीही बुद्धिमान असले तरी त्याचे काही मर्यादा देखील आहेत. पहिली म्हणजे अचूकता. कधी-कधी ChatGPT आत्मविश्वासाने चुकीचं उत्तर देतं. यालाच एआय हॅल्युसिनेशन असे म्हणतात. दुसरं म्हणजे बायस, म्हणजेच डेटा ज्या प्रकारचे असेल तसाच पूर्वग्रह एआय मध्ये दिसू शकतो. तिसरं म्हणजे उच्च संगणकीय खर्च. एवढ्या मोठ्या मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी किंवा करण्यासाठी प्रचंड जीपीयू आणि वीज लागते. आणि शेवटचं म्हणजे ChatGPTला प्रत्यक्ष इंटरनेटवरील ताज्या माहितीपर्यंत प्रवेश नसतो. त्यामुळे त्याचं ज्ञान मर्यादित असतं. ही आव्हानं लक्षात घेऊन पुढील मॉडेल्स अधिक अचूक, सुरक्षित आणि जबाबदार बनवली जात आहेत. थोडक्यात जर सांगायचं झालं तर जीपीटी मालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात मोठा क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. GPT-1 पासून GPT-5 पर्यंतचा प्रवास म्हणजे भाषेचे ज्ञान, तर्कशक्ती आणि समज वाढवत नेण्याचा प्रवास आहे. ChatGPT मुळे ही तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे.
शिक्षण, संशोधन, आरोग्य, व्यवसाय आणि सर्जनशील क्षेत्रातही लोक ChatGPTचा वापर करत आहेत. GPT आणि ChatGPT यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे मानव AI सहकार्य. ही साधने माणसांच्या जागा घेत नाहीत, तर आपल्या विचारशक्तीवर आणि कल्पकतेला बळ देतात. आपल्याला अधिक कार्यक्षम आणि सर्जनशील बनवतात. भविष्यात GPT आणखी सक्षम आणि जबाबदार होईल. ते फक्त मजकूर नव्हे, तर चित्र, आवाज आणि व्हिडिओ समजून घेईल. ही तंत्रज्ञानं मानवी जीवन अधिक सोपं करतील, उत्पादक आणि नवकल्पक बनवतील. म्हणून GPT मालिका ही केवळ AIची प्रगती नाही आहे, ती मानव आणि मशीन यांच्यातील संवादाचं नवं पर्व आहे. धन्यवाद.